कुठल्याही अंकाविषयी जेव्हा आपण बोलू ना, तर तो अंक आपल्या जन्म तारखेमध्ये एकदाच आला तर ठीक आहे. हे म्हणजे कसं झालं, आपण जेव्हा जेवणाचं ताट आपण घेऊन बसतो तर आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये मीठही पाहिजे, लोणचंही पाहिजे, मिरचीही पाहिजे, तिखट पाहिजे, ठेचा पाहिजे, वरण भात पण पाहिजे, भाजी पोळी पण पाहिजे, तर ते परिपूर्ण ताट आहे. तर आपल्याला जेवणाचा आस्वाद घेता येतो आणि आपण तृप्त होतो जेवण करून. पण आता मी म्हटलं नाही मला फक्त गोडच खायला आवडतं, तुम्ही अहोरात्र दिवसभर 24 तास गोडच खाणं हे चांगलं की मी एकदा दोनदा खाऊ शकतो, मी तिसऱ्या वेळेस माझी इच्छा होईल का खायची, किंवा जरी मी खाल्लं ते माझ्या शरीर प्रकृतीसाठी चांगलं असेल का. बरोबर. तर तसंच या अंकशास्त्राचं आहे मॅडम. म्हणजे कुठलाही अंक आपल्या जन्मतारखेमध्ये एकदा आला तो ओके, तो कुठला अपाय करणार नाही. पण त्याचेच जर रिपिटेशन वाढले तर 2 पेक्षा जास्त वेळेला कुठलाही अंक जर रिपीट झाला तर तो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हायलाइट करायला सुरुवात करतो. एक जर का 3 वेळा 4 वेळा आला तर त्या माणसामध्ये थोडंसं बोलण्याचा स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा, तोंडावर फाडकन बोलणं, कोणाची भीडभाड न ठेवता बोलणं, म्हणजे डिप्लोमॅसी जमत नाही. जे आहे ते आरपार, जे आहे ते तोंडावरती बोलून रिकामी होणार.